हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचं वातावरण मस्त झाले. आता खूप गरजत होतं, वारं सुटले, छान असं ढगाळ वातावरण झालं, एकदम भारी वाटते गावाला. तर म्हटलं पाऊस वगैरे येईल तर मम्मीने ते सरपण ठेवलं होतं, तेच घेण्यासाठी आम्ही आलो. तर माझी भाची आणि माझी मुलगी बघा, त्यांना अशी कामं करायला गावाला खूप आवडतं. माझ्या दिदीला तर 2 दिवस बरं नव्हतं, तब्येत ठीक नव्हती तिची. 2 दिवसात एकदम सुकून गेले बघा. मी घेऊन जाते, तुम्हाला नाही घेऊन जाता येणार ते. येतं उचल बरं. ते पाठी भरली येते की हलकं आहे का? जात ठेवून ये चुली पुढं, त्याला झाकून ठेवून ये. बस बस तेवढं ठेवून ये घे. आणि गावाकडे आलं की मुलांना सगळं कसं वेगळं वाटतं. तर माझ्या मुलीला सरपण म्हणजे काय हे माहिती नव्हतं, तर तिला मी सांगितलं की सरपण ह्याला म्हणतात. तर मी इकडे रानामध्ये आलते आणि खूप छान वातावरण झालं होतं, मस्त. आता ना खूप वारं सुटलेलं, आणखी पण चालूच आहे. खरंच खूप भारी वाटते बघा. हा हा, तिकडे अर्णव सायकल चालवायला गेलोय, म्हणून माझा व्हिडिओ काढ. तर इकडे रानात आले होते, आबाळ येईल, पाऊस येईल, आबाळ आले. आणि अर्णव सायकल चालवायला शिकलाय, त्यामुळे त्याला खूप भारी वाटतं. त्याचा व्हिडिओ काढला. कामं करायला खूप भारी वाटतात गावाकडे, मस्त. तर ते सरपण म्हटलं झाकून ठेवूया चुली पुढं बाहेर. पाऊस येणार तर नाही, काय माहिती, सांगू शकत नाही. आला तर येईल पण किंवा नाही पण. म्हटलं आपलं झाकून ठेवायला येईल, कागद झाकून ठेवायचा म्हणजे भिजणार नाही. तर मी म्हटलं यांना घेऊन जाते. तर या दोघींचं कसं चाललंय बघा, त्यांनाच घेऊन जायचं ते. जड नाही आहे? बरं बरं. कसं भारी वाटतंय ना गावाला, एकदम भारी. मला तर खूप आवडतं. सकाळ आणि संध्याकाळचं वातावरण भारी वाटतं. आणि दुपारी एवढं कडक ऊन पडतं ना, भयानक गरम होतं दुपारी. दुपारचं वातावरण अजिबात चांगलं नाही वाटत. आणि असं भारी वातावरण झालंय म्हणून मी इकडे व्हिडिओ बनवायला आले. ताई चहा करते आणि शाबूची खिचडी करायची मुलांना. म्हटलं ठीक आहे, तो बनव. म्हटलं मी झाडं वगैरे मला शाबूची खिचडी बनव आणि चहा कर, तोपर्यंत मी थोडासा व्हिडिओ बनवून येते. तुला म्हटलं मला थोडीशी सायकल चालवायला दे, एकटाच खेळतोय, मला एक ट्राय करू दे ना. मी पण थोडीशी राऊंड मारते, मला येते का नाही बघू. त्याला ब्रेक नाहीत, नाही पडणार नाही का मी? तू कशी चालवतो ब्रेक नाही तर? हा, आपल्याला थांबायचं असेल तर खाली पाय टाकून. आणि त्यानंतर मग मी 2-3 राऊंड मारले सायकलवरती. पहिली खूप सायकल चालवायची, शाळेत जाताना येताना सायकलवरच आम्ही जायचो. आणि प्रत्येक वर्षी मी मम्मीकडे आले की सायकल चालवत असते. गेल्या वर्षी पण आल्यावर चालवलेली त्याच्यावरती, आता यावर्षी आल्यावर परत चालवले. भारी वाटतं, लहानपणीचे दिवस आठवतात आणि लहानपण पुन्हा नव्याने जगल्यासारखं वाटतं. आणि 2-3च राऊंड मारले, कारण सायकलला ब्रेक पण नव्हते, त्यामुळे मग थोडीशी चालवल्याने बस केलं. कारण बारीक रिमझिम पाऊस पण येत होता आणि मला सरपण वगैरे घरी घेऊन जायचं होतं. अर्ध्या मुलींनी सरपण घेऊन म्हणजे पाटीत भरून घरी ठेवून आल्या होत्या, राहिलेलं मी घेऊन गेले. म्हटलं पावसात भिजून जाईल. तर मग सोनाक्षीने त्यानंतर ना असंच पाठीमागे मोकळे जागा आहे, त्याच्यातनं हे झाड आलं होतं. तर हे पपईचे की नाही काय माहिती नाही, पण तिला असं वाटत होतं की हे पपईचं झाड आहे, त्यामुळे तिने असं जवळून व्हिडिओ बनवला होता आणि खूप छान व्हिडिओ फोटो बनवला होता. छान वाटत होतं, मोबाईलमध्ये एकदम भारी दिसत होतं. त्यानंतर घरी आलो, मग ताईने चहा आणि साबुदाण्याची खिचडी बनवली होती, ती सर्वांनी आम्ही खाल्ली. आणि बाहेर येऊन बघते तर बारीक पाऊस चालूच होता. मला वाटलं मोठा येतोय की काय, पण नाही आला. बारीकच थोडा पाऊस पडला आणि नंतर थोड्या वेळाने तो पण बंद झाला. आता बघा कोंबड्या कशा संध्याकाळच्या जाळीत जाऊन बसतात. दिवसभर बाहेर मस्त रिकाम्या फिरतात आणि संध्याकाळ झाली की जाळीमध्ये जाऊन बसतात. आता वातावरण एवढं भारी झालं, त्यामुळे ते मुलांचा मस्त डान्स चालू होता आणि खूप छान वातावरण झालेलं. त्यामुळेच मी म्हटलं चला थोडासा एक व्हिडिओ बनवूया, म्हणून व्हिडिओ बनवला होता. तर कसा वाटला तुम्हाला हा लाँग व्हिडिओ, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी माहेरी आहे, त्यामुळे मग तुम्हाला हे गावचे सगळे असे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मुंबईला गेल्यानंतर मग मुंबईचे पाहायला मिळतील. तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. बाय.